दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री काही कारण काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाई गडबडीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळेला का बदलण्यात आले असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले। VSR कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं, त्याचा अहवाल समोर का येत नाही असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारलाय। विमानाचा अपघात होताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपॉन्डर का बंद केला होता? पायलटला विमानाचा अपघात घडवायचा होता का? असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी विचारले। तुम्ही बघितलं असेल, कपूरचे कुठला तरी मित्र कुठेतरी बोलत होता की बाबा नो, कपूर आदल्या दिवशी बाहेरून आला होता भारताच्या, तो उडवणारच नव्हता, पण मग त्याला अचानक सांगितलं आणि मग त्यांनी उडवायला घेतलं विमान, असं तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल। तर मग आमचा प्रश्न असा आहे की मग टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट हे का बदलले गेले आणि मग का असं नाव चेंज त्या ठिकाणी केलं गेलं?